morning, everybody. Today we are going to learn the summary writing. Summary, we know the meaning of summary. In the previous lecture we have already studied about, but in this lecture we see in briefly. A summary is a record in the reader's own words that gives the main points of piece, such as a newspaper, article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. So, a summary is a record in the reader's own words and that gives information about the main parts, some pieces such as. आता त्याच्यामध्ये मेन पार्ट जो आहे तो तिथं दिला जातो समरी रायटिंग लिहिताना नेहमी, आणि जो मेन पार्ट आहे तो नेहमी लिहिताना समराईज करताना त्याच्यामध्ये संकल्पना सांगितलेली आहे. इवन अ होल बुक्स अँड रीडर्स ऑन वर्ड्स, आणि जे रीडर्स असतात आपल्यासारखे त्यांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये स्वतःच्या आपण भाषामध्ये तरी सांगितलं तरी चालेल किंवा स्वतःच्या लँग्वेजमध्ये ती जे समरी रायटिंग आहे ते देऊ शकतात. आणि त्याचबरोबर ज्या वेळेस आपण समरी रायटिंग लिहित असतो किंवा सांगत असतो, आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेस आपण एखादी स्टोरी 3 तास पाहतो ऑन द TV, बघा, थ्रू पिक्चर्स, तर एखाद्या मूवीजमधली स्टोरी जी आहे ती पिक्चरद्वारे आपण लेक्चरमध्ये पाहू शकतो. 3 तास आपण तो एखादा पिक्चर पाहतो आणि त्या 3 तासाचं आपण कन्व्हर्ट किती ह्याच्यामध्ये करतो. एखाद्याला जर समजा की आपल्या बेस्ट फ्रेंडला तुम्हाला स्टोरी सांगायची आहे, तर आपण ती कन्व्हर्ट 5 मिनटामध्ये किंवा 2 मिनटामध्ये आपण ती कन्व्हर्ट करतो. आणि ज्या वेळेस अशा गोष्टी कन्व्हर्ट ट्रान्सलेशन करतो, 3 तासाची जी स्टोरी आहे ती पाहतो, 3 तास वेळ लावतो आपण पाहण्यासाठी, पण आपण 5 मिनटामध्ये ती सांगतो, याचाच अर्थ त्याप्रमाणे समराईज केलं जातं, त्याचा सारांश सांगितला जातो. आणि सारांश लेखन जे आहे तो नेहमी सारामध्ये सांगितलं जातो. पूर्ण डिटेल्स जे आहेत किंवा एक्झाम्पल्स जे असतील त्या सांगितल्या जात नाहीत. आणि नेहमी एक्सप्लेनेशन देताना बघा, समरी रायटिंग करताना अ समरी इज अ रेकॉर्ड इन द रीडर्स ऑन वर्ड्स दॅट गिव्स द मेन पॉइंट्स ऑफ पीस, सच ॲज अ न्यूजपेपर, आर्टिकल्स और लेक्चर्स, पॅसेजेस, अ चॅप्टर और इव्हन अ होल बुक, किंवा आपण पूर्ण पुस्तकामध्ये बद्दल सुद्धा सारांश सांगितलं जातो. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला किती नॉवेल्स आहेत किंवा किती ड्रामे आहेत, तर ते सांगण्यासाठी आपण काय म्हणतो, मला 4 नॉवेल्स आहेत, 4 ड्रामा रायटिंग्स आहेत, जे स्किल आहे, रायटिंग स्किल आहे ते सांगतो. पण रायटिंग स्किलमधलं जे प्रत्येक पॉईंट जो आहे तो आपण सांगितलं जातं का? नाही. तर त्याचप्रमाणे असे जे एक्झाम्पल्स दिले जातात, बघा, जे एक्झाम्पल्स दिले जातात ते सारांशमध्ये सांगितले जातात, ते ब्रीफली सांगितले जात नाही. व्हेन यू रेकॉर्ड इन युअर रीडर्स ॲज अ पॅसेज इज ऑलवेज असोसिएटेड विथ टॉपिक. फॉर एक्झाम्पल, जो पॅसेज असतो ते नेहमी कशासाठी असोसिएटेड असतो? पॅसेजशी रिलेटेड असतो. आणि ज्या वेळेस मेन्शन केले जाते, फॉर एक्झाम्पल, सो देअर इज आइस ब्रेकर ॲक्टिव्हिटी. इन दिस आइस ब्रेकर ॲक्टिव्हिटी वी सी डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप और गेस द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द फॉलोविंग. आता करेक्ट अल्टरनेटिव्ह जे आहेत खाली दिलेल्यापैकी, तर त्याच्याशी संबंधित करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठला आहे, पर्याय कुठला बरोबर आहे ते आपण शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल, टू समराईज मीन्स, आता टू समराईज म्हणजे काय? विस्तारित करणे किंवा सारांश रूपात सांगणे, सारांश सांगणे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट, पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. जी इन्फॉर्मेशन आहे ती क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये सांगितली पाहिजे. टू रिकॅप्च्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन. टू रिकॅप्च्युलेट द मेन पॉइंट इन सिलेक्शन. सी, टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन आहे ती न्यू इन्फॉर्मेशन जी आहे ती इंट्रोड्यूस केली जाते. अँड द लास्ट वन, डू राईट
वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन. म्हणजे एखादी पोएम असेल किंवा एखादी हे असेल, राईट्स युअर ऑन ओपिनियन अबाउट सिलेक्शन. टू समराइज मीन्स, सो द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅराग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडियाज इज. बघा आता टाईप ऑफ समरी कुठली आहे, दॅट कन्सिस्ट ऑफ पॅराग्राफ. आणि तो पॅराग्राफ कन्सिस्ट केला पाहिजे कशासाठी, टू एक्सप्रेस द मेन आयडियाज. तर ज्या मेन आयडियाज आहेत, कल्पना आहेत, त्या सांगण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी त्या तुम्ही काय केलं पाहिजे, तो पॅराग्राफ जो आहे तो समराईज केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सो देअर आर व्हेरियस वेज ऑफ इनकॉर्पोरेटिंग अदर्स वर्क्स into your own writing, so they differ according to the closeness of your writing to the source writing, and match the ways of writing in brief given in column A with their description in column B. तर कॉलम ए शी कॉलम बी रिलेटेड आहे. कशा प्रकारे रिलेटेड आहे आपण पाहू शकतो. फॉर एक्झाम्पल, अ वेज ऑफ रायटिंग. बघा, अ वेज ऑफ रायटिंग. सो समरायझिंग, फर्स्ट इज समरायझिंग. बघा समरायझिंग जे आहे, फर्स्ट इज समरायझिंग, सेकंड पॅराफ्रेझिंग, थर्ड प्रिसाइज रायटिंग, फोर्थ कोटिंग, फिफ्थ एडिटिंग, सिक्स्थ गिस्ट रायटिंग. B, description. It includes not just the main ideas but every detail expressed clearly and to the points. It includes selection of proper lines from the given text for correction, condensation and organization. C, it includes the most essential as a the most essential as a the most essential part or crux of the matter. D, it includes taking broader segment of the source and condensing it slightly. It includes main ideas into one's words and it must be identical to the original and match the document word by word. वेज ऑफ रायटिंग दिलेलं आहे आणि त्या वेज ऑफ रायटिंगचे जे डिस्क्रिप्शन्स आहेत, ज्या डिस्क्रिप्शन्स आहेत त्या देखील तुम्हाला तिथं दिलेल्या आहे. पेज नंबर याच्यावरती बघा एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आणि नेहमी जे एक्झाम्पल्स सांगताना त्याच्यामध्ये माहिती सांगितली जाते. फॉर एक्झाम्पल, समरायझिंग म्हणजे काय, आणि त्या समरायझिंगचं काय दिलेलं आहे, इन डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये फॉर एक्झाम्पल, इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इंटू one's own words and there is the explanation about every details or ways of writing and their description. Second, we see in summary writing there is the brief information about. So brevity is the soul of wit and is one of the countless maxims coined by William Shakespeare. तर समरी रायटिंग म्हणजे काय, एक ब्रिव्हिटी इज द सोल ऑफ विट आहे आणि ती नेहमी कशामध्ये केली जाते, वन ऑफ द काउंटलेस मॅक्झिम्स कॉइन्ड बाय विल्यम शेक्सपियर. तर विल्यम शेक्सपियर आहे ते इंग्लिश रायटरमध्ये फेमस ॲज अ ड्रामॅटिस्ट, रायटर, नॉवेलिस्ट म्हणून ओळखले जाते. ते फेमस म्हणून ओळखले जाते. बघा, सो ही सेज इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्झिम्स कॉइन्ड बाय द टर्म ब्रिव्हिटी इज द सोल ऑफ विट. ब्रिव्हिटी असते ती काय असते, इज द सोल ऑफ विट. सो इट इज रिलिव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. ब्रिव्हिटी इज द सोल ऑफ विट अँड इट इज रिलिव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. म्हणजे स्पीकिंग बरोबरच ती रायटिंगशी संबंधित आहे. सो ब्रिव्हिटी ऑर कन्सिशन इज द कटिंग ऑन आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स. ब्रिव्हिटी म्हणजे काय किंवा कन्सायझेशन म्हणजे काय, तर कटिंग आउट ऑफ अननेसेसरी, नेसेसरी गरजेचा जो भाग आहे, वर्ड्स आहेत किंवा अननेसेसरी वर्ड्स आहेत,
व्हाईल कन्व्हेईंग अॅन आयडिया, ज्या वेळेस आपण एखादी कल्पना आयडिया जी आहे ती मांडत असतो, ती आयडिया मांडताना जे अननेसेसरी वर्ड्स आहेत, जे नेसेसरी नाहीत, ते कटिंग केले जाते, कटिंग ऑफ द अननेसेसरी वर्ड्स व्हाईल कन्व्हेईंग द आयडियाज. ती आयडियाज मांडताना किंवा ब्रीव्हिटीमध्ये सांगताना, कन्सिजनमध्ये करताना कटिंग केले जाते. तर कुठले शब्द केले जाते? अननेसेसरी वर्ड्स, जे शब्द महत्त्वाचे नाहीत, नेसेसरी नाहीत, अननेसेसरी आहेत, असे वर्ड्स कटिंग आउटमध्ये केले जाते. सो इट एम्स टू एनहान्स समरी और कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग redundancy and without omitting important information. It aims to enhance. Okay? It aims to enhance the meaning of the sentences is your own views to enhance communication by eliminating redundancy without omitting important information. आणि केव्हा केव्हा जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती ओमिट करायची नाही, तर जे अननेसेसरी इन्फॉर्मेशन आहे, जे अननेसेसरी वर्ड्स आहेत, ते आपण काय करू शकतो? समरी रायटिंगमध्ये ओमिट करू शकतो. सो समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड्स दॅट हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. तर समरी रायटिंग जे असते, सारांश लेखन जे असतं, ते एक प्रकार आहे कशाचा? हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग, रायटिंगचे जे तत्त्व आहेत ते समरी रायटिंगचं एक त्याच्यामध्ये मोडून जातं. टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड, टू राईट व्हॉट इज नेसेसरी. बघा, टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड, काय महत्त्वाचं आहे ते फक्त बोला. अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी इज, आणि जे महत्त्वाचं आहे ते लिहा. टू राईट व्हॉट इज नेसेसरी इज ॲज अ रिक्विजाइट टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल. आणि कशासाठी? तर डेव्हलपमेंट्स ऑफ लँग्वेज स्किल. जे आपली लँग्वेज स्किल आहे, भाषा कौशल्य आहेत, लर्निंग, बघा LSWR, लिसनिंग, स्पीकिंग, रायटिंग अँड रीडिंग. तर हे 4 कौशल्य जे आहेत ते तुम्ही डेव्हलप करू शकता, विकसित करू शकता. सो इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन. आणि काय महत्त्वाचं आहे? बघा, इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन, टू एक्सप्रेस in brief the main points of a written record. बघा, टू एक्सप्रेस, आता काय एक्सप्रेस केलं जातं? इन ब्रीफ, आणि ते पण कशामध्ये? ब्रीफमध्ये. तर मेन जे पॉईंट्स आहेत ते एक्सप्रेस केले जातात ब्रीफमध्ये. मेन पॉईंट्स ऑफ रिटन रेकॉर्ड, आणि रिटन रेकॉर्ड ठेवण्यासाठी इज द समरी रायटिंग स्किल दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. आणि जे समरी रायटिंग स्किल आहे ते लगेच डेव्हलप होत नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणशीला एक्झाममध्ये डायरेक्ट काय लिहायचं असतं? हां, तो पॅसेज दिलेला आहे त्यातलं थोडंसं बघायचं, याच्यावर जे महत्त्वाचं नाही वाटत ते कळायचं. पण समरी रायटिंग स्किल लिहिण्यासाठी टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट्स ऑफ अ रेकॉर्ड इज द समरी रायटिंग स्किल. म्हणजे समरी रायटिंग स्किल म्हणजे काय? टू एक्सप्रेस केलं जातं. काय केलं जातं? इन ब्रीफ द मेन पॉईंट्स, जे मेन पॉईंट आहे ते ब्रीफमध्ये एक्सप्रेस केले जातात. आणि ते रेकॉर्ड ठेवण्यासाठी समरी रायटिंग स्किल जे आहे ते लगेच आपल्याला डेव्हलप होत नाही. दिस इज डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस अँड दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. प्रयत्नाशिवाय समरी रायटिंग लगेच आपोआप येत नाही. कारण का? आपण ज्या वेळेस सारांश सांगत असतो किंवा लिहित असतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल तुमच्या की तुम्हाला सगळेच जे पॉईंट आहेत ते महत्त्वाचे वाटत असतात, नेसेसरी वाटत असतात. त्यामुळे समरी रायटिंगसाठी काय महत्त्वाचं आहे? दिस कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. सो समरायझिंग हॅज अ डेफिनाइट पर्पज. रायटिंग स्किल पर्पज, बघा, समरायझिंग म्हणजे काय? हॅज डेफिनाइट पर्पज. त्याला निश्चित अशी कारणं आहेत आणि ती कारणं ही वेगवेगळी आहेत ॲज अ एक्झाम्पल्स. सो
The purpose of a summary is to give the readers a clear and objective picture of the original text. आता द पर्पज ऑफ समरी, त्या सारांशाचं जे पर्पज आहे, कारण आहे, जे मेन कारण आहे तर कुठलं आहे, इज टू गिव्ह द रीडर्स क्लिअर. तर कुठलं आहे, रीडर्स क्लिअर. काय दिलं जातं त्या रीडर्सना, क्लिअर, स्पष्ट, ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द टेक्स्ट. आणि ऑब्जेक्टिव्ह जे चित्र आहे, पिक्चर आहे कशाचं, तर टेक्स्टचं, तुमच्या टेक्स्टबुकचं, ते समरीमध्ये दिलं जातं. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट ओनली द मेन पॉईंट्स ऑफ द टेक्स्ट. आता सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, मोस्ट इम्पॉर्टंटली काय असेल बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, मोस्ट इम्पॉर्टंटली काय असेल, द समरी रिस्टेट ओनली द मेन पॉईंट्स ऑफ अ टेक्स्ट. द समरी रिस्टेट द मेन पॉईंट्स ऑफ अ टेक्स्ट. जे मेन पॉईंट्स आहे टेक्स्टचे ते रिस्टेट केले जातात. और अ लेक्चर विदाउट गिविंग, बघा विदाउट गिविंग, त्याच्यामध्ये काय दिले जात नाहीत, गिविंग एक्झाम्पल्स और डिटेल्स. बघा एक्झाम्पल्स असतील किंवा डिटेल्स असतील त्या दिल्या जात नाही. सच ॲज डेट्स, त्या डेट्स ज्या आहेत त्या दिल्या जात नाही. नंबर्स और स्टॅटिस्टिक्स. बघा मेन पॉईंट्स ऑफ अ टेक्स्ट और विदाउट गिविंग examples or details such as dates, numbers or statistics. बघा डिटेल्स सच ॲज डेट्स, नंबर्स अँड स्टॅटिस्टिक्स. हे तुम्ही राईट डाऊन करा, तुम्ही नोट डाऊन करा. तुम्ही तुमच्याबरोबर टेक्स्टबुक बरोबर, तुम्ही तुमच्या या व्हिडिओबरोबर तुमच्याबरोबर तुमच्या नोट्सबुक लक्षात ठेवा, जवळ ठेवा, त्याच्यावरती राईट डाऊन करू शकता. ह्या नोट्स तुम्ही काय काय ज्या आहेत गोष्टी आहेत त्या रिस्टेट करू शकत नाहीत, लिहू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल्स जे असतात, उदाहरणं दिलेली असतात किंवा विस्तारित स्वरूपात जी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते ती आपण थोडक्यात लिहायची. सच ॲज डेट्स, नंबर्स अँड स्टॅटिस्टिक्स. मग त्याच्यामध्ये नंबर्स असतील, काही महत्त्वाच्या माहिती असतील तर त्या माहिती आहेत त्या तुम्ही लिहायच्या नाही. ओके, वी सी ब्रीफली इन समरी रायटिंग, देन वी सी डूज ऑफ समरी रायटिंग. आता समरी रायटिंग लिहिताना नेमकं आपण काय करावं, त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत. मोस्ट इम्पॉर्टंटली ॲज फॉर एक्झाम्पल डूज ऑफ समरी रायटिंग. सो रीड अँड रीड द पॅसेज. फर्स्ट यू रीड अँड रीड द पॅसेज. केव्हाही आपल्याला एकदा वाचल्यानंतर त्याची समरी लगेच लिहिता येईल असं आहे का, नाही. तो पॅसेज आपल्याला एकदा नाही, एकदा किंवा अजून एकदा आपण 2-3दा वाचू शकतो. सो रीड अँड रीड द पॅसेज. सेकंड अंडरस्टँड. फक्त वाचल्यानंतर तो कळेलच का, नाही, तो अंडरस्टँड व्हायला पाहिजे. आणि तो अंडरस्टँड होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तो पुन्हा वाचला पाहिजे आणि तो पॅसेज जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. सो फर्स्ट यू रीड द पॅसेज, देन यू अंडरस्टँड. थर्ड रीड द इन्स्ट्रक्शन्स. बऱ्याचदा आपण काय होतो, ज्या सूचना दिलेल्या असतात त्या आपण वाचत नाही, तर त्या पहिल्यांदा वाचा. सो रीड द इन्स्ट्रक्शन्स. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. तुम्ही पहिल्यांदा हे शोधा तुम्हाला कशाचा समराईज करायचा आहे, सारांश कशाचा लिहायचा आहे. देन आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. आणि नंतर तुम्ही मेन आयडिया जी आहे तर ती प्रोसेस करण्यासाठी कशाप्रकारे प्रोसेस करू शकता, आस्किंग क्वेश्चन्स. फॉर एक्झाम्पल बघा, आस्किंग क्वेश्चन तुम्ही स्वतःला प्रश्न विचारू शकता. फॉर एक्झाम्पल ती मेन आयडिया कशाची आहे ती ओळखण्यासाठी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तो पॅसेज कशासाठी आहे. देन फॉर्म सेंटेन्सेस, शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ऑन. जे सेंटेन्स आहेत तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये छोटे करू शकता. फॉर एक्झाम्पल लॉंग सेंटेन्सेस असतील किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असतील, तुम्ही शॉर्ट सिम्पल सेंटेन्सेस बनवू शकता. कनेक्ट द सेंटेन्सेस युझिंग लिंकर्स. आणि फक्त समरी रायटिंगमध्ये हे महत्त्वाचं नाही की तुम्ही लिहिलेलं आहे. कनेक्टेड द वर्ड्स. पहिल्या लाईनचं दुसऱ्या लाईनची कनेक्शन असलं पाहिजे, रिलेशन असलं पाहिजे. रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स अँड सेंटेन्स फ्रॉम द की सेंटेन्सेस.
जे रिडंडंट वर्ड्स आहेत, सेंटेन्सेस आहेत, ते की सेंटेन्सेसपासून रिमूव्ह करा. ओमिट डिटेल, ज्या डिटेल आहेत त्या ओमिट करू शकता. अँड अवॉइड युअर ऑन इंटरप्रिटेशन. आणि तुम्ही अवॉइड काय करायचं आहे, तुमच्या स्वतःचं जे डिटेल आहे, इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही ते काय करू शकता, ॲज अ ऑन करू शकता. एक्झाम्पल्स मी काय करायचं आहे, एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, डूज ऑफ समरीज रायटिंग. सो रीड अँड रीड द पॅसेज, अंडरस्टँड, रीड द इन्स्ट्रक्शन्स अँड फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. तुम्ही हे शोधा, तुम्हाला समराईज काय करायचं आहे. नेक्स्ट, विश see or identify the main idea through the process of asking question. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारू शकता की कशा प्रकारे ते प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जी मध्य कल्पना आहे, सेंट्रल थीम आहे, ती लक्षात येईल. अँड फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ऑन वर्ड्स. आणि वाक्य जे असतात ते आपण स्वतःच्या ह्याच्यामध्ये करू शकतो, शॉर्ट सेंटेन्सेसमध्ये करू शकतो. कनेक्ट द सेंटेन्सेस युझिंग लिंकर्स. आणि जे सेंटेन्सेस असतात तर ते सेंटेन्सेस कनेक्ट करण्यासाठी आपण युझिंग लिंकरचा वापर करू शकतो. रिमूव्ह डिडंडंट वर्ड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. काही की सेंटेन्सेस आहे ते रिडंडंट करू शकतो. आणि त्यानंतर ओमिट डिटेल्स. ओमिट डिटेल्स, ज्या डिटेल्स दिलेल्या असतात त्या ओमिट करायच्या. अँड अवॉइड युअर ऑन इंटरप्रिटेशन. तुम्ही स्वतःचं मत जे आहे, तुमचं इंटरप्रिटेशन आहे, ते समरी रायटिंग लिहिताना द्यायचं नाही. फॉर एक्झाम्पल, आता हे डूज झाले. आता आपण डोंट समरी रायटिंग लिहिताना काही गोष्टी करायच्या नाहीत. तर त्या कुठल्या आहेत, एक्झाम्पल्स दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, इन्क्लूड ऑर एक्सक्लूड, म्हणजे कशाचाही त्याच्यामध्ये समावेश करायचा नाही. किंवा एखादी महत्त्वाची बाजू असेल ती एक्सक्लूड करायची नाही किंवा इन्क्लूड करायची नाही. ॲड, तुम्ही त्याच्यामध्ये काहीही ॲड करू शकत नाही किंवा तुम्ही कॉमेंट स्वतःचं देऊ शकत नाही. ऑर गिविंग एक्झाम्पल्स, तुम्ही जी उदाहरणं आहेत, जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही तिथं द्यायची नाही. फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेस आपण एखादं मत सांगत असतो त्यावेळेस काय करतो की तुमचं मत पर्सनल रिस्पॉन्समध्ये क्वेश्चन विचारल्यानंतर आपलं मत सांगतो समरी रायटिंग लिहिताना. पण समरी रायटिंग लिहिताना तुमचं मत सांगायचं नाही. पर्सनल रिस्पॉन्स लिहिताना ठीक आहे, तुम्ही तुमचं मत सांगू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही समरी रायटिंग लिहित असता त्यावेळेस तुम्ही तुमचं पर्सनल रिस्पॉन्स जे आहे ते तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकता. अँड देन वी सी ऑन द पेज नंबर 136 ॲज एन एक्झाम्पल ऑफ लेटेस्ट टेक अँड आर्टिकल्स फॉर अ समरी. खाली एक आर्टिकल्स दिलेले आहे समरी रायटिंग लिहिण्यासाठी, एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, सो लर्निंग डिसॅबिलिटी वी कॉल्ड ॲज अ LD. लर्निंग disability we called as a LD and is umbrella term for a wide varieties of learning problem, and children with learning disorder might be labeled as a slowly learner but they are as smart ॲज एव्हरीवन एल्स. पण ते असे स्मार्ट असतात की जणू काही सगळेजण असल्यासारखे असतात. सो दे जस्ट नीड टू बी थॉट इन प्रॉपर एन्व्हायरमेंट ॲज अ कंडसिव्ह to their learning speed and level observation of a child over a period of time by parents. For example, आता सारांशमध्ये सांगत असतो, एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. जो रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनातला रोजचा दिवस जो आहे तो आपल्या लक्षात राहतो का नाही. तर आपल्या कुठला रोजचा दिवस लक्षात राहतो, एक तर सगळ्यात चांगला दिवस लक्षात राहतो आणि एक तर सगळ्यात वाईट दिवस लक्षात राहतो. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं आपण एक्सप्लेनेशन सांगू शकतो का नाही. आपण त्याचा भाग जो असतो किंवा एखादी स्टोरी आहे ती सुद्धा आपण कशाच्या स्वरूपात सांगतो, कथेच्या स्वरूपात सांगतो आणि सारांशच्या स्वरूपात सांगतो. नेहमी आपण त्याचा सारांश भागच सांगतो. फॉर एक्झाम्पल, ॲट होम teacher in school so can provide as a valuable information about the way a child is able to learn and function in all the ways that he would be or should be able to at his
his age and level. So there may be certain as apparent problems like reading, while reading, writing, listening and speaking. ज्यावेळेस रीडिंग असेल किंवा रायटिंग असेल, लिसनिंग असेल, स्पीकिंग असेल, याच्यामध्ये जर प्रॉब्लेम्स असतील, रिझनिंग विथ डिटेल्ड विथ मॅथ्स किंवा त्याची कारणं असतील, मॅथ्सशी रिलेटेड असेल, तर वन्स दीज प्रॉब्लेम्स आर ॲज आयडेंटिफाईड, इट इज टाईम फॉर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन. आणि हे टाईम कशाचं आहे? प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करण्याचं आहे. का? तुम्हाला जर ऐकण्याच्या संदर्भात, रिडिंगच्या संदर्भात असेल, तुम्ही वाचत असाल त्याच्या संदर्भात असेल, रायटिंगच्या संदर्भात असेल, लेखी स्वरूपात असेल, किंवा लिसनिंगच्या स्वरूपात असेल, तर त्याच वेळेस तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे की नेमकं आपल्यामध्ये ऐकण्यामध्ये किंवा लिहिण्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते लक्षात आले पाहिजेत. सो इट इज इम्पॉर्टंट in order to as a clarify so specific learning disorders and also rule out any other issues as affecting the students educational progress. आणि त्यानुसार त्याची ग्रहण क्षमता जास्त असेल तर त्याच्या एज्युकेशनल जे प्रोग्रेस आहे ते होऊ शकते. जर त्याची ग्रहण क्षमता कमी असेल, लर्निंग कपॅसिटी किंवा आपण लिसनिंग कपॅसिटी कमी असेल, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. सो इन्व्हेस्टिगेशन मे रिव्हील ॲज अ व्हेरियस टाईप्स ऑफ डिसऑर्डर लाईक डायस्लेक्सिया, डायस्ग्राफिया और डिस्कॅल्क्युलिया. सो स्पेसिफिक रीडिंग डिसॅबिलिटी. आणि ह्या रीडिंग डिसॅबिलिटी अक्षमतेच्या ज्या बाजू आहेत बघा, डायस्लेक्सिया, डायस्ग्राफिया और dyscalculia. So authority processing as a disorder we called as a APD. बघा, APD. So auditory processing disorder and they are also known as central auditory processing. बघा, त्याला अजून काय म्हणलं जातं? सेंट्रल ऑडिटरी प्रोसेसिंग. सो is a condition that affects the sound that travels as uninterrupted though through is proceed or interpreted by the brain. आणि कशाद्वारे होते? ब्रेनद्वारे होत असते. इंडिव्हिज्युअल विथ APD डू नॉट रेकग्नाइजेस ॲज अ सटल. सटल म्हणजे काय? योग्य. SUBTLE, सटल म्हणजे योग्य. डिफरन्सेस बिटवीन साऊंड्स अँड वर्ड्स. डिफरन्सेस बिटवीन साऊंड्स अँड वर्ड्स. आता काही डिफरन्सेस असतात आवाजामध्ये आणि वर्ड्समध्ये. प्रोनाऊन्सिएशन फॉर एक्झाम्पल बघा, कॅट आपण उच्चारतो शब्द, प्रोनाऊन्सिएशन वर्ड आहे कॅट, पण त्याचं स्पेलिंग काय आहे? CAT, कॅट. सायलेंट. नॉलेज, नॉलेज म्हणताना आपण काय म्हणतो? N म्हणतो, पण स्पेलिंग काय आहे? KNOW. म्हणजे असे जे डिफरन्सेस आहेत ते डिस्कॅल्क्युलिया असेल. सो डिस्कॅल्क्युलिया इज अ कंडिशन दॅट अफेक्ट्स अ पर्सन ॲबिलिटी टू अंडरस्टँड नंबर्स अँड लर्न मॅथ, सायन्स, सिम्बॉल्स, व्हाईल डिस्ग्राफिया अफेक्ट्स ॲज अ पर्सन्स हँडरायटिंग. आणि डिस्ग्राफिया पर्सन्स हँडरायटिंग, लिहिताना काही गोंधळ होत असेल मग स्पेलिंगच्या दृष्टिकोनातून, एक्झाम्पल्सच्या दृष्टिकोनातून, तर डिस्ग्राफिया ही आपली लर्निंग ॲक्टिव्हिटी डिसेबिलिटी आहे, लक्षात येतं. एक्झाम्पल्स येतात. सो सायन्स अँड सिम्बॉल्स, त्याचे सायन्स असतात, प्रतीक असतात, सिम्बॉल्स असतात. सो दिस इज ॲबिलिटी फाईन फॉर मोटर स्किल्स. डिससायक्लिया बघा, डायस्लेक्सिया इज अ learning disorder affecting as a reading and बघा, reading and abilities. So language based processing skill like reading fluency, decoding recall as writing, and language based processing like there are sometimes even we called as a speech. ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस त्याचे उच्चार असतात. म्हणजे काहींच्या बाबतीत उच्चारांच्या बाबतीत सुद्धा स्पीकिंग स्किल आपण म्हणू शकतो. त्याचा प्रोनाऊन्सिएशन आपण एखाद्या शब्दाचं करत असतो त्यावेळेस ते आपलं कुठलं स्किल आलं? स्पीकिंग स्किल आलं. बघा, त्याच्यामध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो मेनी आस्पेक्ट ऑफ स्पीकिंग, लिसनिंग, रीडिंग और रायटिंग वी कॉल्ड ॲज अ अरिथमेटिक ओव्हरलॅप अँड बिल्ड ऑन द सेम ब्रेन ॲबिलिटीज और कॅपेबिलिटीज. आपल्या ज्या क्षमता आहेत त्या ब्रेन ॲक्टिव्हिटीजवरती सगळ्या काय आहेत? अवलंबून आहेत. सो इट इज नॉट सरप्रायझिंग दॅट
So arithmetic overlap, there are many on the same brain activities to understand the language and underline learning to speak. आपल्याला अंडरस्टँडिंग लँग्वेज समजण्यासाठी म्हणजे एखादी भाषा समजण्यासाठी आपण काय केले पाहिजे, जे महत्त्वाचे वर्ड्स आहेत त्याला अंडरलाईन केली पाहिजे आणि ते लर्निंग टू स्पीक आपण ते बोलायला शिकलं पाहिजे. याच्यातून आपले जे स्पीकिंग स्किल आहे ते डेव्हलप होऊ शकतो. एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. सो देअरफॉर एनी डिसऑर्डर दॅट हिंडर्स द ॲबिलिटी टू अंडरस्टँड द लँग्वेज विल ऑल्सो इंटरफिअर with the development or the ability to understand, so development of which in turn hinders so learning to read and write ADHD. For example, attention deficit as a hyperactive disorder includes as a difficulty in staying focused and paying attention, so restlessness and difficulty in controlling as a behavior. तर आपण आपलं जे बिहेवियर आहे, आपली जी वर्तणूक आहे त्याच्यावरती आपलं काय असलं पाहिजे, कंट्रोल असलं पाहिजे. सो देअर आर मेनी लर्निंग डिसॅबिलिटीज दॅट बी आयडेंटिफाईड, फॉर एक्झाम्पल इन द नॉर्मल क्लासरूम ॲट अ स्कूल लेवल. त्याच्यामध्ये भरपूर अशा डिसॅबिलिटीज आहेत आणि आपण स्कूल लेवलला त्या पाहू शकतो क्लासरूममध्ये. सो सच प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ड अ ग्रेट एक्सटेंट युझिंग ॲज अ व्हेरियस मेथड अँड ट्रीटमेंट्स. आणि आपण त्या डेव्हलप करू शकतो, आपण त्या डिसॅबिलिटी घालू शकतो. कशाद्वारे, तर त्याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल्स पाहिजे, त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे, आपल्याला ट्रीटमेंट पाहिजे. इफ डायनोसाइड फॉर एक्झाम्पल ॲट अन अर्ली स्टेज, सो इन्क्ल्युजन ऑर इन एज्युकेशन ऑफ द वेज टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ चिल्ड्रन व्हाईल लर्निंग डिसऑर्डर. So in a mixed ability as a classroom with effective learning methods and conducive as environment, a child learning disability can progress in not only education but also in your real life. आपण फक्त एज्युकेशनमध्येच आपल्या ज्या ॲबिलिटीज आहेत त्या दाखवल्या पाहिजेत का, नाहीत. आपल्या ज्या ॲबिलिटीज आहेत आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये दाखवल्या पाहिजे. ट्रान्सफर टू कंडिशन लाईक ॲज अ अँक्झायटी अँड डिप्रेशन. सो पॅरेंट्स, टीचर्स, एज्युकेशनर्स अँड अदर स्टॉक होल्डर must insist on the to uplift so children with LD. So these children need to be as handled carefully in their grade as a space. So they need love, encouragement, moral support so that they can emerge your self-confidence and self-worth or determination. For example, when you writing summarizing एक्झाम्पल्स, ज्या वेळेस आपण समरी लिहित असतो त्यावेळेस काही स्टेप्ससुद्धा दिलेले आहेत पुढं. पण त्याच्या अगोदर जर समजा आपण एखादा पॅसेज आहे तो रीड केला, वाचला, नंतर आपल्या लक्षात येतं की त्यावरचं जे सारांश आहे ते आपण कशाप्रकारे सांगू शकतो, त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो. आणि ते एक्सप्लेनेशन देताना आपल्याला स्टेप्स ज्या आहेत त्या पहिल्यांदा लक्षात ठेवायच्या. बघा, सगळ्यात अगोदर आपण डूज ऑफ समरी रायटिंग, काय काय गोष्टी करायच्या आहेत डूज ऑफ समरी रायटिंग, आणि नेक्स्ट डोंट ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंग लिहिताना काही गोष्टी करायच्या नाहीत, तो डायग्राम पाहायचा आणि त्याच्यानुसार समरी रायटिंग करू शकता. स्टेप्स दिलेले आहेत. फर्स्ट स्टेप इज रीड द आर्टिकल्स ट्वाइस. कधी एकदा आर्टिकल वाचायचं नाही. आर्टिकल हे एकदा वाचून लक्षात येत नाही, तो 2-3 वेळा वाचायचा. नेक्स्ट स्टेप, सेकंड, आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. बघा, आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. पर्पज म्हणजे काय, कारण. ते कारण लिहायचं, म्हणजे तो पॅसेज जो आहे तो देण्याचं कारण काय असेल ते पहिल्यांदा आपण शोधून काढायचं आणि त्यानुसार त्याचा आन्सर भेटल्यानंतर ते काय असेल, मे बी द टायटल ऑफ द पॅसेज. आणि नेहमी बघा समरी रायटिंगला टायटल दिलं पाहिजे, शीर्षक दिलं पाहिजे. का, शीर्षक हे अर्धा मार्क असतो आणि कधीही अर्धा मार्क दिला जात नाही, त्याचा नंतर 1 मार्क केला जातो. स्टेप थर्ड, आयडेंटिफाय द मेन आयडिया. व्हेन यू रीड द पॅसेज देन यू आयडेंटिफाय द मेन आयडिया. त्यानंतर आपल्याला मेन जी आयडिया आहे, मध्यवर्ती जी कल्पना आहे ती लक्षात येते. केव्हा, आपण वाचल्यानंतर. सो वी आयडेंटिफाय द मेन आयडिया. स्टेप 4,
राईट द फर्स्ट ड्राफ्ट. राईट द फर्स्ट ड्राफ्ट. पहिल्यांदा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय समजलं ते तुम्ही लिहू शकता. स्टेप 5, रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. तुमचं फर्स्ट ड्राफ्ट आहे ते करा आणि नंतर काय करा, त्याच्यामधले जे महत्त्वाचे नसतील, अननेसेसरी पॉईंट्स असतील ते एडिट करा, ओमिट करू शकता. स्टेप 6, द राईट फायनल ड्राफ्ट. राईट फायनल ड्राफ्ट. आता समरीमध्ये बघा, लर्निंग डिसॅबिलिटीज हँडल विथ केअर. एक्झाम्पल्स तिथं दिलेले आहेत बघा. सो लर्निंग डिसॅबिलिटीज इज ऑन द पेज नंबर 138. 138 पान नंबरवरती टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहू शकता. तुम्हाला लक्षात येईल बघा काय दिलेलं आहे, लर्निंग डिसॅबिलिटीज. आता अक्षमता कुठल्या आहेत, क्षमता, ॲबिलिटी क्षमता, आणि डिसॅबिलिटी क्षमता नसणे, ज्या क्षमता नाही, स्किल नाही. फॉर एक्झाम्पल, सो लर्निंग डिसॅबिलिटी इज अन अम्ब्रेला टर्म फॉर मेनी लर्निंग प्रॉब्लेम्स लाईक रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग, रिझनिंग, मॅथ्स, फिजिकल अँड ॲज motor difficulties, and these problems need to be identified and investigated. So a child can be diagnosed with more than one learning disability like dyslexia, dysgraphia, auditory processing disorder, and such disorders can be dealt with using various methods in the regular classroom, and one of the way is inclusion and implementation of inclusion as a vary, but it has a positive effect on the learning disabled. पण कशाद्वारे, पॉझिटिव्ह जो इफेक्ट आहे, आपला जो सकारात्मक इफेक्ट आहे, परिणाम आहे, डिसेबल्ड करू शकतो. सो द मेन आयडिया ऑफ इन्क्लूड, जरी आपण त्याच्यामध्ये मेन आयडिया इन्क्लूड केली तरीसुद्धा इज नॉट पॉप्युलर इन अवर कंट्री. आपल्या कंट्रीमध्ये, देशामध्ये ती पॉप्युलर आहे का, नाही. द चिल्ड्रन ऑल्सो नीड एन्करेजमेंट अँड मोरल सर्पज, फॉर एक्झाम्पल ॲज अ सेल्फ कॉन्फिडन्स अँड डिटर्मिनेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, सेल्फ कॉन्फिडन्स अँड डिटर्मिनेशन. देअर इज ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी. देअर इज अ ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी ऑन द पेज नंबर 138. तर 138 पानावरती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. सो कम्प्लीट द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड. इन्स्ट्रक्शन्स देणे म्हणजे काय, सूचना देणे. कम्प्लीट द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड, खाली दिलेल्याप्रमाणे सूचनात्मक कार्याप्रमाणे ते पूर्ण करा. फॉर एक्झाम्पल, सो रीड द पॅसेज, राईट इज समरी अकॉर्डिंग टू द गिवन स्टेप्स. पहिल्यांदा जो पॅसेज आहे तो वाचा आणि ज्याप्रमाणे तुम्हाला समरी रायटिंग दिलेलं आहे, अकॉर्डिंग टू द गिवन स्टेप्स, तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही त्या काय करू शकता, त्याची समरी करू शकता. फर्स्ट, आय रीड द पॅसेज अँड यू राईट डाऊन इन युअर नोटबुक अबाउट द समरी ऑफ रायटिंग. फॉर एक्झाम्पल, कम्युनिकेशन इज अ पार्ट ऑफ अवर एव्हरीडे लाईफ. तर संभाषण असतं ते आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, दैनंदिन जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. वी ग्रीट वन अनादर, स्माईल फॉर ऑर फ्रॉन डिपेंडिंग ऑन अवर मूड्स. म्हणजे आपण एकमेकाशी संभाषण करतो, मग ते संभाषण आपण स्माईलद्वारे करतो. आणि स्माईल केव्हा असते, आपल्या मूडवरती असते, आपल्या नेचरवरती असते. ॲनिमल्स टू कम्युनिकेट मच टू अवर सरप्राईज जस्ट लाईक इज इंटरॅक्शन अमॉंग द ॲनिमल्स. सो कॅन बी बोथ व्हेरियड. फॉर एक्झाम्पल, व्हर्बल और नॉन व्हर्बल. आता केव्हा केव्हा आपण शाब्दिक कम्युनिकेशन करतो किंवा अशाब्दिक करतो. फॉर एक्झाम्पल, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल ॲक्टिव्हिटी, वी ऑल्सो नो अबाउट दॅट. आपल्याला 10वीपर्यंत व्हर्बल आणि नॉन व्हर्बल ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आपल्याला. फॉर एक्झाम्पल, एखादा पॅसेज असतो तो आपल्याला डायग्राममध्ये लिहायचा असतो किंवा एखादा डायग्राम असतो तो आपल्याला पॅसेजमध्ये कन्वर्ट करायचा असतो. व्हर्बल, नॉन व्हर्बल, शाब्दिक, अशाब्दिक. आता शाब्दिक म्हणजे काय, आपण नाही म्हणण्यापेक्षा आपण काय करतो, मान हलवतो. म्हणजे मान, वी एक्सप्रेस अवर सेल्स थ्रू अवर बॉडी 80%. आपण 80% आपल्याला एक्सप्रेस करत असतो, स्पष्टीकरण देत असतो. आपण नाही म्हणायच्या अगोदर आपण पहिल्यांदा मान हलवतो, नंतर नाही म्हणतो. जस्ट लाईक अस इंटरॅक्शन अमॉंग एनिमल्स कॅन बी बोथ व्हर्बल और नॉन व्हर्बल. सो सिंगिंग इज अ वन वे विच एनिमल्स कॅन इंटरॅक्ट विथ वन अदर. सिंगिंग इज वन वे म्हणजे गाणं एक मार्ग आहे. ॲनिमल कॅन इंटरॅक्ट विथ वन अनदर, ते एकमेकाशी कॉन्टॅक्ट करत असतात, इंटरॅक्ट करत असतात. सो मेल ब्लॅकबर्ड्स
ऑफन यूज देअर मेलोडियस सॉंग्स टू कॅच द अटेन्शन ऑफ हर फिमेल. अच्छा, जे ब्लॅक बर्ड्स असतात ते अटेन्शन, दुसऱ्याचं लक्ष वेधण्यासाठी, फिमेल बर्ड्सचं लक्ष वेधण्यासाठी ते काय करत असतात, कॅचेस द सॉन्ग ॲज अ मेलोडियस सॉन्ग. So these songs are usually rich in notes and variation, so encoding various kinds of messages. Songs are also used to warn and keep off other blackbirds from there as a territory. So usually a place where they dwell and reproduce. So large mammals in the oceans sing to according to adventure sailors, so enormous whole grown and grunt, while smaller dolphins and to as a purposes so produce pings, whistle, clicks. These sounds are surprisingly as received by other as mates as far as several hundred kilometers away. हा पॅसेज दिलेला आहे. संभाषण कसं करावं, म्हणजे थ्रू बॉडी आपण संभाषण करतो का, नाही. आपण फक्त व्हर्बल नॉन व्हर्बल याचा अर्थ काय, की आपण बोलून कधी कधी शाब्दिक किंवा अशाब्दिक न बोलून किंवा न शांत राहून सुद्धा आपण संभाषण करू शकतो, खाणाखुणा करून, सायन्स सिम्बॉल्स असतील करून. फॉर एक्झाम्पल ए सेकंड कट रिडंडंट वर्ड्स. आता जे रिडंडंट वर्ड्स असतात, जे अननेसेसरी वर्ड्स असतात ते आपण काय करू शकतो, कट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल सर्कल अराउंड कॅन बिकम सर्कल, राईट डाऊन कॅन बिकम ॲज अ राईट डाऊन. आता आपण सर्कल अराउंड आपण सर्कल लिहू शकतो, राईट डाऊनच्या तिथं राईट लिहू शकतो, ॲडेड बोनसच्या तिथं फक्त आपण बोनस लिहू शकतो. ॲज गेट टू द पॉईंट क्विकली ॲज पॉसिबल, फॉर एक्झाम्पल गेट टू द पॉईंट आपण लिहू शकतो. क्लोज प्रॉक्झिमिटी लिहिण्यापेक्षा आपण काय लिहू शकतो, ॲज अ क्लोज लिहू शकतो. अँड ड्युरिंग ऑफ द कोर्स इज ड्युरिंग आपण तिथं लिहू शकतो. आता अवॉइड ॲडवर्स, ते ॲडवर्स दिलेले असतात, म्हणी दिलेले असतात, ते आपण काय करू शकतो, अवॉइड करू शकतो, टाळू शकतो. आता ज्या महत्त्वाच्या गोष्टी नाहीत, एक्झाम्पल्स बघा, ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी नाहीत त्या आपण टाळणे हेच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन, अनेक शब्द वापरण्यापेक्षा आपण वन वर्ड वापरू शकतो. अँड यूज ऑफ नाऊन इज ॲज अ अपोजिशन, आपण एखादं नाऊन वापरू शकतो. ट्रान्सफॉर्मिंग कॉम्प्लेक्स टू सिम्पल बाय युजिंग फ्रेजेस लाईक टू ऑर नाऊन ॲज फ्रेजेस लाईक इन्स्टेड ऑफ क्लॉज, आपण क्लॉज वापरण्याच्या ऐवजी आपण साध्या सरळ सोपे भाषेमध्ये लिहू शकतो. अँड समरी रायटिंग स्किल आहे ते तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही. प्रॅक्टिस, तुम्हाला कशाची गरज आहे, त्याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. बघा, प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. कारण का, समरी रायटिंग आपण